श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आपण बघूया आता पार्ट 2. इथे पुढे आल्यावर भरपूर अशी आपल्याला इथे देवांच्या सामानाची भरपूर अशी दुकाने पाहायला मिळतील. पुढे आल्यावर इथे आपल्याला सुंदर सुंदर अशा मूर्ती पाहायला भेटतात. ते पाहून तर मन अगदी प्रसन्न होते. इथे आपल्याला जर काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर इथे इस्कॉनची काही दुकाने सुद्धा आहेत. इथे पुढे चंद्रभागा गेस्ट हाऊस सुद्धा आपल्याला राहण्यासाठी उपलब्ध आहेत. मंदिरामध्ये मला भगवद्गीता आणि काही पुस्तके घेण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे मी मंदिरातून काही वाचण्यासाठी पुस्तके सुद्धा घेतली. तुम्ही बघू शकताय, बघता बघता संध्याकाळचे 7 वाजले होते. नजारा अगदी पाहण्यासारखा झाला होता. म्हणून हे सर्व मी आपल्या मोबाईलमध्ये टिपून ठेवले तुम्हाला दाखवण्यासाठी. पुढे आल्यावर आपल्याला सुंदर अशा मावळत्या सूर्याचे दर्शन होते. हा नजारा पाहण्यासाठी माझे डोळे आतुरलेले होते. पुढे आल्यावर आपल्याला पंढरपूरची पवित्र चंद्रभागा नदीचे दर्शन होते. थंडीमुळे पाणी नदीला कमी आहे, परंतु संध्याकाळी वातावरण अगदी निसर्गरम्य झाले होते. भरपूर अशी मंडळी इथे फिरायला सुद्धा येतात, आपले मन प्रसन्न करतात. चिमुकले लहान मुले सुद्धा इथे खेळण्याचा आनंद घेत होते. इस्कॉनचा हा घाट इतका सुंदर बनवला आहे ना, घाटाचे स्वरूपच इतके सुंदर बनवले आहे. ते पाहून सर्व भाविकांचे मन इथे फोटो काढण्यासाठी आकर्षित होते. मग काय, मी सुद्धा इथे भरपूर अशी फोटो क्लिक केली आणि माझ्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवली. जिथे जन्माला कोणत्या घरात यावे आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हाती नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखवणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमचाच असेल असेही नाही. ज्याच्या चेहऱ्यावरची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो, कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतात. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवायचे असतात. सर्व प्रश्नांची उत्तरं हे तिथेच मिळतात, कारण तिथेच आपला संवाद फक्त आपल्या स्वतःशीच असतो. तिथेच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे ही मिळून जातील. जीवन हे खूप सुंदर आहे, फक्त वाट दाखवणारे कोण आणि वाट लावणारे कोण हे आपल्याला समजायला हवं. पुढे आल्यावर मी इथे भरपूर असे फोटो क्लिक केले. संध्याकाळचे वातावरण पाहून मनाला अगदी प्रसन्न वाटले. पुढे आल्यावर इथे आपण अन्नक्षेत्राकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रीकृष्ण चिल्ड्रन पार्क सुद्धा आहे. लहान मुलांना इथे खेळण्याकरता घसरगुंडी, झोका अशी भरपूर अशी खेळणी इथे मंदिराने बसवलेली आहे. मंदिराचे मुख्य आकर्षण असलेली गोशाळा सेवा केंद्र सुद्धा इथे मंदिरामध्ये उपलब्ध आहे. इथे भरपूर अशा गायींचा गोठा आपल्याला पाहायला मिळतो. ही मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. इथे मंदिरामध्ये भरपूर अशा गायी पाळण्यात आल्या आहेत. यांच्या शेणापासूनच इथे दूध, तूप असे विविध प्रकारचे वस्तू इथे तयार केल्या जातात. मंदिरामध्ये रोज मोठ्या प्रमाणात प्रसाद तयार केला जातो व तो सर्व भाविकांना देण्यात येतो. प्रसाद सुद्धा अतिशय चविष्ट व सुंदर असतो. इथे पुढे आल्यावर आपल्याला पादुकांचे दर्शन होते. तुम्ही पाहू शकताय,
इथे श्री चैतन्य महाराज, श्री नित्यानंद प्रभू व श्री विश्वरूप प्रभू यांच्या पादुकांचे दर्शन होते. मंदिराच्या मागील बाजूस या पादुका बसवण्यात आल्या आहेत. इथे राहण्याची उत्तम अशी सोय आहे. जेवणासाठी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात सकाळ संध्याकाळ त्यांच्या टायमिंगमध्ये महाप्रसाद ठेवला जातो. पुढे आल्यावर आपण इथे पाहू शकताय पितळेची अशी विविध अशी देवांची वस्तूसुद्धा इथे उपलब्ध आहेत. मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ व सुंदर आहे. इथे इस्कॉन आयुर्वेदिक प्रोडक्टसुद्धा उपलब्ध आहेत. प्रत्येक आजारावर रामबाण असे इथे औषध आपल्याला मिळून जाईल. पुढे आल्यावर आपल्याला इथे भक्तिवेदांत ग्रंथ, देवादिकांचे वस्त्र, दागिने, अलंकार यांचेही दुकान पाहण्यात येईल. आता रात्रीचे 6:30 वाजले होते. मंदिरामध्ये नित्य नियमाप्रमाणे रोज 6:30 वाजता इथे भगवान श्री राधाकृष्ण यांची आरती प्रारंभ होते. आरतीचाही आनंद आम्हाला घेण्यास मिळाला. आरती करताना मन अगदी भरून आले. सर्व दुःख विसरून इथे भाविक आरतीमध्ये मंत्रमुग्ध होतात. इथे मंदिरामध्ये खूप लांबून लांबून लोक सेवा देण्यासाठी येतात आणि मंदिरामध्ये आपली सेवा अर्पण करतात. आरती पाहून मनाला खूप आनंद झाला. मी माझे भाग्य समजते की मला आरतीचा आनंद घेण्यास मिळाला. इथे पुढे मंदिरामध्ये सर्व भिंतींवर श्रीकृष्णाच्या लीला बसवण्यात आल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाची वेगवेगळी रूपे आपल्याला इथे पाहायला भेटतात. सर्व भाविक मनोभावे इथे आरतीचा आनंद घेत आहेत. पुढे आता संध्याकाळची वेळ झाली होती. आम्ही मंदिरातून प्रसाद घेऊन बाहेर आलो. मंदिराची रोषणाई पाहून मला तर खूप आनंद झाला. इथे अशी छोटीशी बैलगाडीसुद्धा बसवण्यात आली आहे. मंदिराला अगदी भरपूर मोठ्या प्रमाणात अशी रोषणाई केली आहे. इथे वेगवेगळी इस्कॉन यांची रेस्टॉरंटसुद्धा उपलब्ध आहेत. आपण पाहू शकता इस्कॉनचा हा परिसर अगदी निसर्गरम्य आहे. इथे इस्कॉनच्या मंदिराच्या शेजारीच अजून एक नवीन बांधकाम चालू झाले आहे. इथे पार्किंगची सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यवस्था आहे. मंदिराच्या बाहेर सुसज्ज असे 4 व्हीलर लावण्यासाठी पार्किंग उपलब्ध आहे. धन्यवाद मंडळी. कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड नक्की सांगा. आवडल्यास चॅनेलला फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. पंढरपूरमध्ये आल्यावर तुम्हीही नक्की या मंदिराला भेट द्या. धन्यवाद मंडळी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.